सिंह राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान 17 ऑगस्ट नंतर लग्नेश लग्नात येतोय. वेशातनं पहिले 17 दिवस लग्नेश वयात आहे, त्यामुळे मानसिकता ही खर्चाकडे जास्त असणार आहे. चुकीच्या कामात आपलं त्यामध्ये घेणं देणं नाही तरी आपण फसण्याचे संकेत या लग्नेश वयात असल्यामुळे दाखवत आहे. म्हणून सिंह राशीच्या जातकांना एक महत्वाची सूचना आहे, कोणाच्याही वादविवादात 17 तारखेपर्यंत तुम्ही पडू नका. आणि ज्या वेळेला 17 तारखेला लग्नात सूर्यदेव येतील त्यावेळेला कार्याचा ओघ वाढेल आणि जगच्चक्षु सूर्य नारायण देवता तुम्हाला यश प्रदान केल्याशिवाय राहणार नाहीये. कार्याची गती वाढणार आहे. डोक्याच्या संदर्भात, डोळ्याच्या संदर्भात असलेले आजार काही असतील तर ते दूर होतील आणि तुम्हाला नवे मार्ग यशाचे सापडतील. द्वितीय स्थान कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह 5 ऑगस्टला मिथुन राशीतनं कर्केत येतोय आणि 22 ऑगस्टला कर्केतनं तो सिंहेत येतोय. 3 स्थानांमध्ये त्यांचं भ्रमण होत आहे. लाभ मोठ्या प्रमाणात झालेल्या लाभाचं वेळात रूपांतर परिवारासाठी, स्वतःसाठी आणि नंतर स्वतःवरती खर्चांचं योग. पण सूर्यदेव हे 17 तारखेनंतर इथे आलेले असल्यामुळे 22 तारखेपासून यांचा सहवास योगातनं युती योग, बुधादित्य योग होण्याचे संकेत खूप चांगले आहेत. प्रचंड बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धीच्या जोरावरती घेतलेले निर्णय लाभदायक असणार आहे. विचार करून घेतलेले निर्णय यशस्वी असणार आहे. आर्थिक समस्या तुमच्या मिटणार आहे. तृतीय स्थान पराक्रमाचं आहे. स्वामी शुक्र ग्रह 1 ऑगस्ट या दिवशी धनस्थानामध्ये ते आलेले आहेत. आणि धनस्थान हे मानवतं. परिवारासाठी सुख उपभोग वस्तू घेण्याचा योग, परिवाराला कुठेतरी बाहेर नेण्याचा योग शुक्र महाराजांच्या धनस्थानात येण्यानं निर्माण झालेला आहे. तृतीय स्थानाचे हे संकेत आहे. व्यापार उद्योगासाठी आर्थिक कर्ज मिळावं यासाठी कुठल्या बँकेमध्ये कोणाकडनं मागणं असेल, देण्या घेण्याचे व्यवहार असेल ते परिपूर्ण होतील किंवा होऊ शकतील. चतुर्थ स्थान स्वामी मंगळ ग्रह हा 2 ऑगस्ट या दिवशी 11व्या स्थानात आहे. चतुर्थेश आहे. एकादश स्थानात आहे. म्हणजेच काय तर वास्तू, वाहन, जमीन घेण्याच्या दृष्टीने हा मोठा संकेत आहे. कारण की मंगळ या ग्रहाला धरणी गर्भसंभूत म्हटलेलं आहे. जमिनीची प्राप्ती तो करून देण्यासाठी आलेला आहे आणि आपल्या आईला तीर्थयात्रा करण्याचा योग आहे. पंचमस्थान स्वामी गुरु ग्रह व्ययामध्ये विपरीत राजयोगात शिक्षणासाठी जाण्याची संधी, परदेशात वास्तू घेण्याचा योग, परदेशात आयात निर्यात, व्यापार उद्योग धंदा सेट करण्याचा योग, नोकरीमध्ये बढतीचा योग दाखवत आहे.
त्याचबरोबर संतान प्राप्तीच्या दृष्टीनं विपरीत असलेल्या या राजयोगातनं गुरु महाराज तोही योग तुम्हाला प्राप्त करून देताय. संततीसाठी जे जातक प्रयत्न करताय त्यांच्या संततीतील अडथळे दूर होऊन चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा योग दाखवतोय. षष्ठ स्थान, षष्ठेश अष्टमात आहे. शनी महाराज विपरीत राजयोगात आहे. शत्रूंचं तुमच्या समोर काही चालू शकणार नाही. मित्रत्वाची भावना होईल. मातुल घराण्यातील लोकांचं प्रेम वात्सल्य तुम्हाला दिसून येईल. आपल्या आजूबाजूला काम करणारे लोक सहकार्याची भूमिका दाखवतील. अगदी आनंदी वातावरण आहे. सप्तमेशाही तोच आहे. लेट पण थेट विवाह देईल. एकनिष्ठ पती एकनिष्ठ पत्नी तो देईल. पती पत्नींमध्ये थोडेसे वादाचे जर काही योग आलेले असतील तर ते या महिन्यामध्ये मिटतील आणि एक प्रेमाचं वात्सल्याचं वातावरण दोघांमध्ये तयार होईल. पार्टनरशिपच्या दृष्टीनं म्हणत असाल तर थांबा, हे मी सिंह राशीच्या जातकांना सांगेन. अष्टमातनं शनी महाराजांचा गुरु बरोबर होत असलेला नवपंचम योग आणि विपरीत राजयोग या दोन्ही शुभ संकेतांमुळे अचानक धनप्राप्तीचे संकेत इथे निर्माण झालेले आहेत. मातुल घराण्याकडनं, पत्नीकडनं किंवा एखाद्या कोर्ट केस जुन्या भांडणातनं होणारे काही जमिनीचे लाभ या महिन्यात दाखवत आहे. लॉटरी तिकीट, शेअर मार्केट, जाणकार लोकांकडनं तुम्ही माहिती घेऊन त्यामध्ये जाऊ शकतात. योगांची अनुकूलता आहे. भाग्यस्थान, स्वामी मंगळ ग्रह हा एकादश स्थानात आहे. भाग्याला लाभाची साथ आहे. मग या लाभाच्या साथेचा परिणाम काय होतो बघा. गुरुकृपेचा आशीर्वाद आणि ज्यांना ज्यांना सहकार्य केलं ते तुमच्या संकट काळी धावून येतात. ती मदत तुम्हाला या निमित्तानं होते आहे, मिळत आहे. दशमस्थान आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 1 तारखेला 1 ऑगस्टला धनस्थानात गेलाय. म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचं आर्थिकतेच्या पद्धतीनं रूपांतर होऊन तुम्हाला प्राप्त होण्याचे योग दाखवत आहे. शुक्र महाराज आपली वाणी गोड करताय, प्रेमाचं वातावरण तयार करताय आणि सगळ्यांना आपलंसं करून घेतलंय कामाच्या ठिकाणी. आणि याचीच पोचपावती म्हणून तुम्हाला बढती मिळून गेली आहे. पगारात वाढ होण्याचे संकेत आहे. सगळ्यांना आपलेशी तुम्ही वाटताय. एकादशाचा स्वामी बुध ग्रह 5 तारीख 22 तारीख राशी परिवर्तन करणार आहे. मग 5 तारखेपर्यंत तो स्वतःच्या स्थानात आहे, नंतर तो व्ययात आहे, नंतर तो लग्नात आहे. हे बुध महाराजांचं भ्रमण लाभातनं व्ययात नेणार आहे. मिळालेले लाभ देव चांगलं देणार आहे. कर्मानं ते सांभाळायचं आहे आणि स्वतःसाठी उपयोगात आणायचं आहे, हे लक्षात ठेवा. खर्चावरती नियंत्रण करावं लागेल, व्ययस्थान, परंतु गरज जिथे आहे तिथे केलंही पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. अति करू नका. सिंह राशीच्या जातकांसाठी शुभांक 1 आहे. शुभ रंग केशरी आहे. शुभ दिवस 11 तारीख 12 तारीख 13 तारीख 14 तारीख आहे. अशुभ दिवस 6 तारीख 7 तारीख 8 तारीख 17 तारीख 18 तारीख 19 तारीख आहे. मंत्र देतो आपल्याला. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.